नमस्कार मित्रांनो, आजवर मी तुम्हाला खूप सारे फार्म दाखवलेले आहे, परंतु आज मी तुम्हाला आपला फार्म दाखवणार आहे। ज्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मराठवाड्याच्या धर्तीवर इस्रायल पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून आपण या ठिकाणी हायटेक फार्म बनवलेला आहे। तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे मित्रांनो, 25 एकर क्षेत्रावर आपण अंगूरच्या बागाची लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, इथे जे संपूर्ण काम आहे ना, ते IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या माध्यमातून चालते। एका छताखाली अनेक बिझनेस इथे रन झालेले पाहिजे, तर असा विचार ठेवून आपण हा फार्म बनवलेला आहे। तर मित्रांनो, आपण इथे काय केलेलं आहे, 25 एकर क्षेत्रामध्ये आपण अंगूर या पिकाची लागवड केलेली आहे आणि त्या पिकाला नियंत्रित करण्यासाठी आपण इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे लावलेले आहेत। तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॅमेऱ्याद्वारे काय होतं, जे काही या क्रॉपवरती रोगराई येते, तर त्या रोगराईचं ॲनालिसिस ते करतात। त्याच्यानुसार आपल्याला याच्यावर कसा उपचार करायचा आहे ह्याद्वारे आपण ते ठरवत असतो। तसेच पिकांना फर्टिलायझर देण्यासाठी आपण इथे एक फर्टिलायझेशन युनिट स्थापन केलेलं आहे। त्याच्याद्वारे आपण ह्या पिकाला औषधे आणि खतांचा डोस आपण त्याद्वारे देत असतो। तसेच आपण इथे वेदर स्टेशन पण इन्स्टॉल केलेले आहे। तर ह्या वेदर स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला हवामानाचा अचूक अंदाज असा येत असतो। तर मित्रांनो, हे तर झालं अंगूर शेतीविषयी। आपण तसेच अर्धा एकरमध्ये इथे म्हशींचा गोठा उभारलेला आहे आणि आता सध्याला आपल्याकडे 50 म्हशी आहे। तर त्याद्वारे पण आपण इथे उत्पन्न घेत असतो। तर दुधाद्वारे या ठिकाणी आपण मल्टिपल प्रोडक्ट पण बनवत असतो। तसेच आपण 6 महिन्यापूर्वी इथे एक वर्मी कंपोस्टचं युनिट सुरू केलेलं आहे। तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे, परंतु मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर असं सांगू इच्छितो की जे वर्मी कंपोस्टचं युनिट आपण तयार केलेलं आहे, इथे आपण 24 बेड लावून ते आपण पहिलं युनिट सुरू केलं होतं, परंतु त्याला इतकी मागणी आली आहे। तर तुमच्यापैकी जर कोणी माझ्यासोबत हा बिझनेस करू इच्छितो, तर त्यांनी इथे यावे, इथे ट्रेनिंग घ्यावी आणि माझ्यासोबत बिझनेस सुरू करावा। तर या व्हिडिओद्वारे मी एक अपॉर्च्युनिटी तयार करून देत आहे शेतकरी पुत्रांना की जो कोणी काळ्या आईसाठी वर्मी कंपोस्टचा धंदा करू इच्छितो त्यांनी माझ्यासोबत जुडावं। चला तर मित्रांनो, या संपूर्ण फार्मची माहिती मी तुम्हाला देतोय। तर मित्रांनो, तुम्ही जे माझ्या पाठीमागे सिस्टम बघताय ना, तर हे सर्व सिस्टम वापरले गेलेलं आहे अंगूरच्या पिकाला फर्टिलायझेशन प्रोव्हाइड करण्यासाठी। जे खत औषधी पिकाला आपण देतो ते संपूर्ण इथूनच जात असते। तर हे सिस्टम कसं आहे मी तुम्हाला संपूर्णपणे या ठिकाणी माहिती करून देतो। आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 6 टँक आहे। तर जी पहिली टँक तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये काय केलं जातं, फिल्टर वॉटर त्या टँक मध्ये एंटर होतं। त्या टँक मधलं पाणी बाकीच्या 5 टँक मध्ये जातं आणि त्या 5 टँक मध्ये जर आपल्याला जे काही फर्टिलायझर आपल्याला पिकाला द्यायचं आहे, तर तिथं ते मिश्रित केलं जातं। ते मिश्रित केल्याच्या नंतर ते ह्या 5 पाईपा थ्रू इथं ह्या फिल्टर मध्ये गेलं जातं। इथं त्याचं फिल्ट्रेशन होतं। त्याच्यानंतर हे तुम्हाला एक युनिट दिसत असेल, हे युनिट सगळं मित्रांनो मोबाईलद्वारे ऑपरेट होतं। याला आपण म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT द्वारे याला ऑपरेट होतं। आणि आपल्याला ज्या इथे कसं आहे 5 प्लॉट केलेले, तर ज्या प्लॉटला आपल्याला पाणी द्यायचं, खत द्यायचं, औषध द्यायचं, तर मोबाईलद्वारे आपल्याला ऑपरेट करायचं आणि इथून त्याला तशाद्वारे ते प्रोव्हाइड होत असतं। तर इथे तुम्ही बघू शकता की इथे हे 5 असे सेंट्रलाइज वाल देण्यात आलेले आहे। तर आपले जे 5-5 एकरचे 5 प्लॉट आहे अंगूरचे, तर प्रत्येक प्लॉटसाठी वाल इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर आता नंतर आपण काय करू की तिकडे प्लॉट मध्ये जाऊन बघू की इथून ते सिस्टम तिकडे कसं कनेक्ट केलेलं आहे प्लॉट मध्ये। तर चला। तर मित्रांनो, तुम्हाला मी ज्या रूम मध्ये जे युनिट दाखवलं सेंट्रलाइज युनिट, त्याचं कनेक्शन या ठिकाणी येतं आणि इथून सगळ्या प्लॉटला इथं पुरवठा झालेला आहे पाण्याचा, फर्टिलायझेशनचा पुरवठा इथून झालेला आहे। तर हे सिस्टम कसं आहे तुम्हाला मी दाखवतो। इथं काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे इथं कनेक्शन इथं आलेलं आहे। ते कनेक्शन इथं 4-5 ठिकाणी डिवाइड झालेलं आहे। आणि इथं काय केलेलं आहे, इथे तुम्ही एक सर्व्हर बघू शकता छोटासा। तर हा काय आहे, मोबाईलद्वारे ऑपरेट होतो। मोबाईलच्या ॲपद्वारे आपण याला ऑपरेट करून आपल्याला बगीचाच्या कोणत्या भागात फर्टिलायझेशन द्यायचंय, कोणत्या भागात पाणी द्यायचंय, इथून आपण त्याला ऑपरेट करू शकतो। तर या ठिकाणी तुम्ही सिस्टम बघू शकता की हे कसं आहे, याला सोलार प्लेट लावलेली आहे, याला एक कंट्रोलर लावलेला आहे आणि हा कंट्रोलरचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या फोनवर आहे आणि हा वॉल मग ते ऑटोमॅटिकली ऑपरेट होत असतात। तर हे इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही फर्टिलायझेशनचं युनिट दाखवलं ते सर्व काही IoTच्या बेसवर आधारित होतं। आता जे क्रॉपवर जे रोगराई येते, ते रोगराई नियंत्रण करण्यासाठी, त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी ज्या ठिकाणी आपले 5 प्लॉट आहेत, तर प्रत्येकी प्लॉटमध्ये एक कॅमेरा असा बसवण्यात आलेला आहे। तर तो कॅमेरा याच्या कन्सेप्टवर काम करत असतो। तर काय होतं, तो कॅमेरा काय करतो, मिनिटाला सेकंदाला या सर्व काही प्लॉटचे जे फोटो आहे ते कॅप्चर करत असतो आणि त्याला ॲनालिसिस करतो की याच्यामध्ये कोणता रोग आला, याला हे पानं पिवळे पडले, तर याच्यावर कोणता रोग येऊ शकतो,
हे पान जर लाल झाले तर कोणता रोग येऊ शकतो हे सारं काही ते अनालिसिस करतो आणि याच्यावर काय कीटकमुळे रोग आलं हे सगळं काही तो कॅमेरा अनालिसिस करतो आणि ते अनालिसिस करून तो आपल्याला रिपोर्ट आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये देत असतो। तर या ठिकाणी या कॅमेऱ्याचा उपयोग अशा प्रकारे केला जातो। तर मित्रांनो, ह्या 25 एकरच्या अंगूरच्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे, एका ठिकाणी वेदर स्टेशन पण इन्स्टॉल केलेलं आहे। हे वेदर स्टेशन काय करतं, आपल्याला आता हवामानाची अचूक माहिती देत असतं। तर त्या हवामानाच्या अंदाजानुसार आपण जी पुढची कारवाई करायची आहे बगीच्यामध्ये ती आपण करत असतो। तर हे वेदर स्टेशन काय करतं, 3 किलोमीटरच्या आतमधला वेदरचं अनालिसिस करत असतं। तर 3 किलोमीटरच्या आतमधलं जे वेदर आहे त्याचं आपल्याला मोबाईलच्या ॲपवर सगळी काही माहिती देत असतं। तर ते कशा प्रकारे देतं, तर याच्यामध्ये एक मायक्रो कंट्रोलर वापरलेला आहे। तो मायक्रो कंट्रोलर आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप आहे तर त्या ॲपला ते डायरेक्ट कनेक्टेड असतं आणि ते मग त्या हवामानाचा अंदाज, जसं की आजचं तापमान किती आहे, आजच्या याच्यामध्ये ह्युमिडिटी किती आहे आणि असे बरेच सारे पॅरामीटर आहेत ते की आपल्याला मग डायरेक्टली आपल्या मोबाईलवर कळत असते। तर ह्या वेदरच्या कंडिशन वरून आपण पुढचं जे स्टेप घ्यायची आहे बगीच्यामध्ये काय नियंत्रण कसं करायचं आहे, तर याच्याद्वारे आपण ते करत असतो। तर त्यासाठी आपला एक वेदर स्टेशन या ठिकाणी आपण उभारलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे 2 शेततळे बघू शकता। हे शेततळे, एक शेततळे एका एकरात बनवलेलं आहे, तसे हे 2 शेततळे 2 एकरात बनवलेले आहे। पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करून ठेवतो आणि हिवाळा आणि उन्हाळा ह्या 2 ऋतूमध्ये आपण ह्या शेततळ्याचं पाणी बगीचा आणि गोट्यासाठी वापरत असतो। तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचं नियोजन अशा प्रकारे होत असतं, हे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, एकाच ठिकाणी शेतीपूरक असे मल्टिपल बिझनेस रन करण्यासाठी आपण हे मॉडेल डेव्हलप करत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला मी आता अंगुराचं दाखवलं मॉडेल, आता त्याच ठिकाणी आपण 50 बाय 150 इतक्या आकाराचा या ठिकाणी एक गोठा तयार केलेला आहे, तो की 100 म्हशीच्या कॅपॅसिटीचा गोठा आहे। परंतु आता सध्या आपल्या गोठ्यामध्ये लगभग 50 म्हशी आहे आणि काही आपल्याला बारीक पिल्लं दिसत आहे। तर याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे हे पण तुम्हाला दाखवतो। तर या गोठ्यामध्ये काय आहे, ठिकठिकाणी असे CCTV कॅमेरे लावलेले आहे। प्रत्येक म्हशीवर आणि प्रत्येक पिल्लावर त्या कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाते। त्यानंतर त्यांचं व्हेंटिलेशनसाठी प्रॉपर या ठिकाणी अंतर ठेवलेलं आहे। व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक म्हशीच्या वरती एक एक फॅन असा लावलेला आहे। त्यानंतर याचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला मी या ठिकाणी सर्व काही दाखवतो। तर तुम्ही इकडे बघू शकता की या गोठ्यामध्ये अशी गव्हाणी तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर तिथे आपण त्या म्हशींना बांधत असतो। त्यानंतर एक गव्हाणी अशी मध्यमभागी तयार केलेली आहे, जिथे की सारे आपल्याला पिल्ले दिसत असतील दोन्ही साईडने आणि या ठिकाणी तुम्हाला ही चौथी गव्हाणी दिसत असेल। तर या ठिकाणी पण आपण म्हशींना बांधत असतो। तर हे तर झालं गव्हाणीचं। तर ह्या गव्हाणीचा उपयोग कशासाठी आपण करत असतो, तर सकाळी आपण काय करत असतो, सर्वात पहिले 3 वाजता ह्या गव्हाणीमध्ये आपण पाणी सोडतो पाईपाच्या द्वारे। तर सकाळी म्हशी पाणी पिता, त्याच्यानंतर एक गव्हाणीला आउटलेट आहे, त्याच्याद्वारे आपण ते सगळं काही पाणी आपण बाहेर सोडून देत असतो। त्याच्यानंतर मग त्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण खुराक तयार करत असतो ह्या हौदामध्ये। ह्या हौदामध्ये तयार झालेली खुराक त्या गव्हाणीमध्ये आपण सर्व काही म्हशींना त्यांना खायासाठी देत असतो। त्यांची जी खुराक खाणं झाली त्याच्यानंतर आपण त्यांना चारा देतो। चारामध्ये कुट्टी, सोयाबीन भूस, काही कडबा, काही तूर भूस आणि काही ऊस, अशा प्रकारचं आपण त्याला खाद्य देत असतो। त्याच्यानंतर मग सकाळी 4 वाजेला आपलं इथं दूध काढण्याचा प्रोग्राम सुरू होत असतो। तर तो चालतो सकाळच्या 6 पर्यंत। त्याच्यानंतर आपलं दूध कलेक्शन झाल्याच्या नंतर मग तर आपण 3 वाजेपर्यंत गोठ्यामध्ये काही येत नसतो। त्याच्यानंतर 3 वाजेच्या नंतर पुन्हा एकदा काम सुरू होतं, ते शेड्यूल आपलं रिपीट होतं। तो खुराक असतो, तो खुराक आपण त्यांना देतो। नंतर त्यांना पहिले पाणी देतो, त्याच्यानंतर खुराक देतो, त्याच्यानंतर चारा देतो आणि नंतर पुन्हा संध्याकाळच्या 4 पासून आपण दुधाला सुरुवात करत असतो। तर अशा प्रकारे ह्या गोठ्याचं सर्व काही मॅनेजमेंट चालत असतं। तर तुम्ही इथे संपूर्ण गोठ्याचं नियोजन बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ज्या म्हशी दिसत आहे ना, तर त्यांचं डेलीचं दुधाचं प्रोडक्शन जे आहे तर ते 1.5 क्विंटल पर्यंत होत असतं। तर त्या 1.5 क्विंटलच्या प्रोडक्शन मधून आपण काय करत असतो की त्यांचे बाय प्रोडक्ट बनवतो, जसं की पनीर, तूप, दही, जे दुधापासून वेगवेगळे पदार्थ जे बनत असतात। तर त्या दुधापासून आपण अजून शेतकऱ्याकडनं दूध कलेक्शन करून त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवत असतो। तर त्याचा जो बाय प्रोडक्ट बनवायचा कारखाना आहे तो आपला जालना या ठिकाणी आहे। तर नंतर कधी तर आपण ते व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत। तर आता आपण ज्या ठिकाणी वर्मी कंपोस्ट बनवतो तर त्या ठिकाणी आपण एकदा ते बघूया। तर मित्रांनो, ज्या म्हशीपासून आपल्याला इथं जे शेण मिळतं ना,
तर ते एकदम प्युअर क्वालिटीचं शेण मिळत असतं आणि त्या प्युअर क्वालिटीच्या शेणापासूनच आपण वर्मी कंपोस्टचा एक प्लॅन सुरू केलेला आहे आणि तो आपण 6 महिन्यापूर्वी तो एक प्लॅन सुरू केला होता. तर त्या प्लॅनला आपल्याला इतके सारे त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आणि आपला इतका सारा माल इथून सेल झालेला आहे. तर आपण विचार करतोय की याला पुढे चालून खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा विचार करत आहे. तर आता ते वर्मी कंपोस्टची प्रोसेस कशापैकी आपण या ठिकाणी करतो ते एकदा बघूया. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की हे वर्मी कंपोस्ट आहे. तर जे म्हशीचं आणि आपल्याकडे दर्जेदार शेण निघतं त्या शेणापासून आपण इथं वर्मी कंपोस्ट हे खत बनवत असतो. तर या ठिकाणी आपण हा 6 महिन्यापूर्वी 24 बेड लावून हा एक प्लॅन सुरू केला होता. तर मित्रांनो, आता इथे ह्या वर्मी कंपोस्टला इतकी मागणी आहे तर आमच्याकडे वर्मी कंपोस्ट कमी पडतंय ग्राहकांना विकण्यासाठी. तर मी या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करतो, जो कोणी शेतकरी मित्र वर्मी कंपोस्ट या व्यवसायामध्ये येऊ इच्छितो तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग दिली जाईल, पूर्णपणे तुम्हाला आमचं गायडन्स दिलं जाईल. तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी पूर्णपणे आम्ही तुम्हाला मदत करील. तसेच वर्मी कंपोस्ट विकण्यासाठी आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ किंवा तुम्ही जे वर्मी कंपोस्ट खत बनवशाल तर ते परत आम्हीच विकत घेणार. कारण ह्या वर्मी कंपोस्टला इतकी मागणी यायला लागली तर आम्ही आता हाच प्लॅन आता आम्ही अर्धा एकरवर सुरू करण्याची आमची तयारीत आहे आम्ही. तर जो कोणी तरुण ह्या उद्योगामध्ये येऊ इच्छितो तर आम्ही त्याला ट्रेनिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे. कारण की आपण जे काम करत आहे तर ते काळ्या आईची आपली पोषकता वाढली पाहिजे, तिला आपण टिकवलं पाहिजे, यासाठी हे वर्मी कंपोस्ट खत येणाऱ्या युगामध्ये खूप चालणार आहे. तर जो कोणी शेतकरी मित्र हा वर्मी कंपोस्टच्या धंद्यामध्ये येऊ इच्छितो तर त्याला पूर्णपणे आमचं मार्गदर्शन केलं जाईल. पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही येऊन ट्रेनिंग घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हालाही हे खत हवं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून हे खत ऑर्डर करू शकता. याची तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल. जो कोणी तरुण या उद्योगामध्ये येऊ इच्छितो त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा.